नमस्कार, माहीस किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला घरच्या साहित्यात मटण दम बिर्याणी कशी बनवायची ते दाखवणार आहे. अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतले. त्यामध्ये लाल तिखट टाकायचं चवीनुसार, अर्धा चमचा हळद, धना जिरा पावडर 1 चमचा, आलं लसूण पेस्ट टाकायचे 2 चमचे, दही, बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आणि हे सर्व मसाला आपण मटणला हाताने चोळून घेऊया. मटण आपल्याला अर्धा तास मुरत ठेवायचे. तसेच मी अर्धा किलो मटणसाठी अर्धा किलोपेक्षा थोडंसं कमी तांदूळ घेतलेत, कारण भात शिजून जास्त होतो. तर हे तांदूळ मी स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुवून घेतलेत. आता आपण बिर्याणीचा मसाला तयार करूया. तर कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवले. त्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यासोबत खडे मसाले टाकायचे. तमालपत्र 2-4, लवंगा 2-4 मिरी घेतल्यात, 1 दालचिनीचा तुकडा. थोडंसं हे परतून झाले की त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतल्यात. त्यासोबतच 1 टोमॅटो घेतले बारीक चिरून. ते पण मस्त आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर जे आपण अर्धा तासासाठी मटण ठेवलं होतं ते कुकरमध्ये टाकूया आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. परतून झाल्यानंतर मी ते अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे, कारण मिठामुळे अगोदरच पाणी सुटतं. तर आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि इथे 3 शिट्ट्या करून घेऊया. तसंच आपण बिर्याणीचा भात तयार करूया. तर इथे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये खडे मसाले टाकल्यात. तसेच भात सुट्टा होण्यासाठी 1 पळी तेल आणि लिंबू टाकले. लिंबामुळे भात आपला सुट्टा होतो, चिकट होत नाही. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. मीठ जरा जास्तच टाकायचं. बघू शकता आपला भात शिजला आहे. तर भात शिजताना आपल्याला 80 ते 90% भात शिजवून घ्यायचा आहे. आता आपण हे चाळणीमध्ये काढून घेऊया. एकीकडे भात तयार झाला आहे आणि एकीकडे मटण पण आपलं शिजलेलं आहे. तर आता आपण एका पातेल्यामध्ये हे मटण काढून घेऊया. त्यावर आपण भाताचा थर देऊया. 2 लेयर्स आपण भाताचे देणार आहे. त्या पातेल्यावर आपण झाकण ठेवूया. तर वाफ न जाता आपल्याला हे पॅक बंद झाकण ठेवायचं आहे. तर गॅसवर मी तवा गरम ठेवलाय करायला. त्यावर पातेलं ठेवून आपल्याला फक्त 20 मिनिटं दम द्यायचा आहे. दम दिल्यानंतर लगेच आपल्याला पातेलं ओपन करायचं नाही. थोडंसं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे आपली बिर्याणी मस्त तयार होते. बघू शकता आपली मटण बिर्याणी मस्त अशी तयार झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करायला विसरू नका. तसेच सबस्क्राईब करायलाही विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.